नमस्कार मंडळी. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025-26 घरकुल यादी आता ऑनलाईन उपलब्ध झालेली आहे. तुमचं नाव आहे का नाही ते तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून चेक करता येऊ शकतं बघा. मी अधिकृत वेबसाईटची डायरेक्ट लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा. आता मी तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण प्रोसेस दाखवतो. चला सुरू करूया. मंडळी, डिस्क्रिप्शनमधील लिंकवरती क्लिक केल्यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल. तुम्ही पाहू शकता EMIS रिपोर्ट म्हणून. त्याच्यानंतर आता तुम्हाला डिटेलमध्ये नीटनेटकं पाहिजे असेल ना तर इथे डेस्कटॉप साईट चालू करावं लागेल. डेस्कटॉप साईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय पहिल्यांदा आपलं स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर तुम्हाला तर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट मिळाल्यानंतर तुम्हाला तालुका निवडलं. तालुका मिळाल्यानंतर तुम्हाला इथं गावाचं निवडायचं आहे. गावाचं नाव निवडल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते विविध म्हणजे 2010 पासून 2026 सर्व घरकुलांची यादी भेटणार आहे. सुविधा यादी पाहणार आहोत तर त्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही जरी पाहू शकता सर्व प्रकारच्या घरकुल योजनेची लिस्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजना, ऑल लिस्टिंग्स, तसेच राजीव गांधी आवास योजना, स्टेट आवास योजना, ते पाहू शकता. पारबी आवास योजना, विविध प्रकारच्या घरकुलांची लिस्ट आहे तर तिला आपण पाहणार आहोत. त्याची प्रधानमंत्री आवास योजना याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर खाली कॅप्चा कोड दिलेला आहे, त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. 63 तुम्ही कॅप्चा कोडची उत्तर दिल्यानंतर बॅक घ्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय शिंदेवाडी गावामध्ये 2 बेनिफिशरी आहेत. 2025-26 2 बेनिफिशरींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेला आहे. तर पहा, चंद्रकला कृष्ण जाधव आणि तुकाराम पांडुरंग थोरात या 2 मंडळींना घरकुलासाठी हे पात्र ठरलेले आहे. आता तुम्हाला जर ही यादी डाउनलोड करायची असेल ना तर डाउनलोड PDF याच्यावरती क्लिक करा. ही डाउनलोड केल्यानंतर ही यादी तुमच्याकडे राहील. त्यासाठी तो ऑप्शन आहे, त्याचं तुम्ही एक्सेलमध्ये ही डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे मंडळी तुम्ही कोणत्याही सालाची तुमच्या गावातील यादी पाहू शकता. आता ही 25-26 आहे ना, आपण 24-25ची बघूया. चला, कोणत्या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना. आता हा कॅप्चा कोड टाकायचा परत 75-40-35. ते केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. किंवा 2024-25 एवढ्या लोकांची शिंदेवाडीमधून एवढ्या लोकांची प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निवड झालेली आहे. त्याची पण तुम्हाला यादी डाउनलोड करायची असेल, डाउनलोड PDF याच्यावरती क्लिक करायचा. अशा प्रकारे म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमच्या गावातील किती लोकांची प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहे पाहू शकताय. तसे तुमची नावे आलेली आहे का याच्यानंतर तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मंडळी.